सद्गुरु पै माऊली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जगूया. आपण सारे आनंदाने जीवन जगायचं असेल आणि त्या अंगाने आपण प्रत्येक सोमवार हे चिंतन करीत आलेलो आहोत. आज एक प्रश्न थोडा वेगळा असला तरी त्याचा संबंध आनंदाने जीवन जगण्याशीच आहे हे प्रथम लक्षात ठेवायचं. प्रश्न असा आहे, सद्गुरू म्हणतात नामस्मरण आणि अंतर्मनाचा घनिष्ठ संबंध आहे. तो घनिष्ठ संबंध आपण समजून सांगावा. पहिला प्रश्न असा आहे की घनिष्ठ संबंध तो त्यांना समजून घ्यायचा आहे. नामस्मरणाने अंतर्मन कसे शुद्ध होते. आणि दुसरा प्रश्न आहे नामस्मरणाने ते कसे शुद्ध होते. घनिष्ठ संबंध काय आहे पहिला प्रश्न आहे, आणि त्याच्यातच दुसरा प्रश्न आहे नामस्मरणाने अंतर्मन कसे शुद्ध होते. त्याचबरोबर नामस्मरणाचा निसर्ग नियमांशी संबंध येतो का. जर नामस्मरणाचा निसर्ग नियमांशी संबंध येत असेल तर तो कसा येतो. म्हणजे अंतर्मनाशी संबंध कसा होतो, त्याचं अंतर्मन शुद्ध कसं होतं. तिसरं त्याचा नियम नामस्मरण निसर्ग नियमांचा संबंध येतो का. नामस्मरण केल्यामुळे पुण्यप्राप्ती कशी होते आणि ह्या अंगानेच नामस्मरण उपयुक्त आहे की विषय उपयुक्त हे सांगावे. म्हणजे एका प्रश्नात दुसरा प्रश्न असा आहे की नामस्मरण आणि अंतर्मनाचा संबंध येतो का, आणि तो येत असेल तो कसा येतो. दुसरा प्रश्न नामस्मरणाने अंतर्मन शुद्ध होते ते कसे होते. तिसराच प्रश्न आहे नामस्मरण आणि निसर्ग नियमांचा संबंध येतो का, आणि तो येत असेल तर त्याचं त्यांना एक मिनिट त्यांना नामस्मरण निसर्ग संबंध येतो तो कसा येतो, आणि नामस्मरण केल्यामुळे पुण्यप्राप्त कशी होते. आणि शेवटी परत विचार नामस्मरण की प्रार्थना याच्यात अधिक उपयुक्त काय आहे, की अधिक आपल्याला कोणत्या अंगाने हे करता येईल. असो, नामस्मरण आणि अंतर्मन, नामस्मरण आणि निसर्ग नियम, नामस्मरण आणि पुण्य, नामस्मरण अंतर्मनाचं शुद्धीकरण, ह्या चार गोष्टी आपल्याला याच्यातून समजून घ्यायच्यात. आणि शेवटी विश्वव्रत आणि नामस्मरणातून कोणती गोष्ट उपयुक्त आहे, अशा 5 गोष्टीचा प्रश्न आहे हा प्रश्न सांगलीच्या जवळून राहणारे चैतन्य लोखंडे यांचा आहे. आणि प्रश्न खूप चांगला आहे की नामस्मरणाचे फायदे काय आहेत हे याच्यातून आपल्याला लक्षात घेता येतं. आणि त्यासाठी नामस्मरण म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आता ह्या सगळ्याच्या मागे पहिलं नामस्मरण म्हणजे नुसतं राम 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 म्हणणं म्हणजे नामस्मरण का, की विठ्ठल विठ्ठल म्हणणं म्हणजे नामस्मरण का. प्रश्न म्हणजे नामस्मरण म्हणजे काय हे कळलं तरच ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला सहज समजून घेता येतात. सोप्या भाषेत आपण म्हणतो नामस्मरण म्हणजे देवाच्या नामाचा जप करणं, ह्याला नामस्मरण म्हणतं. पण ते खरं तर नाम जप आहे, ते नामस्मरण आहे. नामाच्या द्वारे देवाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. लक्षात घ्या. आता नामाच्या द्वारे देवाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण असं ज्यावेळेस आलं तर देव म्हणजे कोण हा प्रश्न येतो. देव कोण आहे, देव कुठे आहे, देव कसा आहे. ऋषीमुनी किंवा साधू संतांना जो देव अभिप्रेत आहे प्रथम हे लक्षात घ्या. आणि सर्वसाधारण माणसं जी देवाबद्दल केलेली ती कल्पना करतात आणि त्याच्यातून त्या कल्पनेतून काल्पनिक देवाचं स्मरण करतात, हा एक भाग येतो. आणि खरे संत जे असतात ते प्रत्यक्ष देवाचं स्मरण करतात
म्हणते ते तिथे खरं नामाच्या द्वारे देवाचं स्मरण करतात, म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण करतात. काल्पनिक देव आणि दिव्य स्वरूप याचा फरक पहिला कळला पाहिजे. अनंत चैतन्य स्वरूपाचा सागर म्हणजे परमेश्वर हा पहिला बोध आपल्या लक्षात घेता आला पाहिजे. हे जी परमेश्वरी शक्ती म्हणतो, म्हणजे दिव्य शक्ती जी आहे, ते दिव्य स्वरूप आहे, हे अनंत आहे. ते एका रूपामध्ये समावलं जात नाही. ते अथांग आहे, ते अदृश्य आहे, ते अव्यक्त आहे आणि ते निर्गुण सगुण आणि साकार रूपाने पुन्हा प्रगट होतं. लक्षात घ्या, मूळ स्वरूप अनंत, अथांग, अव्यक्त, अदृश्य, असीम, अजर, अमर हे सगळे शब्द जे वापरले जातात ते एकाच तत्वाला वापरले जातात. आणि ते जे अनंत स्वरूप आहे की अथांग स्वरूप आहे, की ज्यामध्ये हे सर्व ब्रह्मांड, हे सर्व विश्व कार्यरत आहे, हे विश्वही त्या स्वरूपातूनच निर्माण झालेलं आहे. पण ह्या सर्वांना व्यापून, सर्वांमध्ये राहून हे चैतन्य स्वरूप कार्यरत होतं. म्हणजे चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व कुठे नाही तर सर्वत्र आहे. सर्व सर्वाला व्यापून आहे आणि प्रत्येक रूपामध्ये परत तेच तत्व कार्यरत आहे. अशा दोन अंगांनी ते तो बोध आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. म्हणून अशा ह्या दिव्य स्वरूपाचं स्मरण विशिष्ट नामाने घेणं म्हणजे नामस्मरण. आता विशिष्ट नाम म्हणजे काय, ज्याला आपण देवाचं नाम म्हणतो. श्रीराम जय राम आलं, राम कृष्ण आला, विठ्ठल आलं, अशी अनेक नामं घेतली जातात. कोण प्रत्येक जण ओम नमः शिवाय कोण घेतं, कोण विष्णवे नमः म्हणतं, कृष्णाय नमः म्हणतं. अशा अनेक अंगाने जे नाम घेतलं जातं तिथे स्मरण कोणाचं करायचं आहे तर त्या अनंत स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत पै महाराजांचे सांगितलंय अंतर्मनाचे संबंध आहे, की अंतर्मन शुद्ध होतं, पुण्य प्राप्त कसं होतं, निसर्गाशी संबंध कसा येतो, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचा हा परिणाम जो पै महाराजांनी सांगितलं तो परिणाम मिळणार नाही. नुसता नाम जप बराच वेळ घेतला तर त्याचा एक फायदा असा असतो की दुसरे अनिष्ट विचार, एखादा वेगाने नाम घेत बसला बराच वेळ तर तिथे त्याच्या अंगामध्ये थोडीशी व्हायब्रेशन निर्माण होतील, त्यामुळे त्याला बरं वाटेल. आणि दुसरा भाग म्हणजे दुसरे कोणते अनिष्ट विचार येणार नाहीत. कळलं ना, की इथे नुसता नामजपाचाही फायदा आहे, वाईट नाही, लक्षात घ्या. पण सद्गुरूंकडे येऊन सद्गुरूंच्या शिष्यांना जर देव लक्षात कळला नाही आणि त्या देवाचं स्मरण कसं करायचं ते कळलं नाही तर त्यांच्याकडे नामस्मरण की देवात ईश्वर स्मरण होऊ शकत नाही. म्हणून काल्पनिक देवाच्या काल्पनिकतेतून किंवा कल्पनेतून स्मरण करणं म्हणजे नामस्मरण नव्हे. इथे जो खरा देव आहे, देव कोण, अनंत स्वरूप म्हणजे दिव्य स्वरूप. देव म्हणजे दिव्य स्वरूप आणि हे दिव्य स्वरूप सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. ह्या दिव्य स्वरूपात सर्व विश्वाचं कार्य चाललंय विशिष्ट नियमाने. लक्षात घ्या, प्रत्येक रूप हे विशिष्ट नियमातून प्रगट झालेलं आहे, म्हणजे जन्माला आलेला आहे. विशिष्ट नियमाने त्याचं सगळं जीवन चाललं आहे. त्या रूपाचं जे कर्म त्या रूपाकडनं होतं, त्या रूपाला निसर्ग नियमाच्या द्वारे गती मिळते, निसर्ग नियमाच्या द्वारे परिणाम मिळतो आणि त्याच्यातून क्रिया आणि प्रतिक्रिया ह्याच्यातून जीवन सगळं चाललेलं असतं. म्हणून आपण सर्व परमेश्वराचे आहोत, म्हणजे देवाचे आहोत, हे स्मरण पहिलं लक्षात घ्या. सर्व रूप एकाच दिव्य स्वरूपाचे आहे हे स्मरण व्हायला हवं. अनंत स्वरूपाचं स्मरण केल्याने नेमकं काय लक्षात येतं की सगळी रूप एकाच दिव्य स्वरूपातून निर्माण झालेली आहे. म्हणजे एकच दिव्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे
हा बोध तिथे घ्यावा लागतो. हा बोध सद्गुरूंकडनं समजून घ्यावा लागतो. तो समजत नाही तर खरं नामस्मरण जमणार नाही. परत लक्षात ठेवा, एखादी सत्शिष्य आपल्या सद्गुरूंचं दिव्यत्वाच्या भावातून स्मरण करतात, कारण ते सद्गुरूंचं रूप म्हणजे अनंत स्वरूपच जे सगुण साकार झालं, त्या स्मरणातून जे सद्गुरूंचं स्मरण करतात तरी ते नामस्मरण आणि ईश्वरस्मरण होऊ शकतं. परत लक्षात ठेवा. किंवा एखाद्या देवतेचं रूप लक्षात घेऊन ते अनंत स्वरूपाचं स्मरण त्या रूपाच्या द्वारे करत असतील तरी तिथे ईश्वर स्मरण का नामस्मरण. मग कसं स्मरण केलं पाहिजे हे लक्षात घेता आलं. त्याशिवाय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं प्राप्त होणार नाहीत. कारण तिथे व्यवस्थित कळलं पाहिजे की हे जे अनंत चैतन्य स्वरूप आहे ते सतत आहे. ते ज्ञानघन आहे, म्हणजे तिथे जाणणं आहे, दिसलं नाही, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, तरी त्या तत्वाकडनं निसर्ग नियमाच्या द्वारे प्रतिसाद मिळत असतो किंवा प्रतिक्रिया मिळत असते. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. हे सर्व विश्व जे आहे त्या विश्वातली सगळी रूप जे आहे त्यांची जी रचना पहा, त्यांचं कार्य कसं चाललंय पहा. तर हे सगळं निर्माण कुठून झालं तर ह्या दिव्य स्वरूपातून, म्हणून ह्या देवातून निर्माण झालं, म्हणजे परमेश्वरातून सगळं निर्माण झालं आहे. हा बोध तिथे असला पाहिजे. म्हणजे मी म्हणणारं जे आपल्या ठिकाणी जी जाण घेणारी जाणीव आहे आणि सर्व ठिकाणी अशीच जाणीव आहे, प्रत्येक रूपात जिथे जिथे जिवंतपणा तिथे तिथे जाणणं चालू आहे. हे सर्व जाणणं त्या अनंत स्वरूपाच्या मुळे चाललंय. हा तिसरा भाव इथे आपल्या लक्षात येतो. हे सगळं लक्षात घेऊन कृतज्ञतेने दिव्य स्वरूपाचं स्मरण करायचंय. संपूर्ण आपलं जीवन म्हणजे ते देवाचं जीवन आहे, परमेश्वराचं जीवन आहे, हे स्मरणात ठेवायचं आहे. माझं जीवन म्हटलं की नामस्मरण बाजूला गेलं. हे जीवन ह्या चैतन्य स्वरूपाचं आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, लक्षात घेऊन नाम घ्या. आता लक्षात घेऊन नाम घ्या म्हणजे इथे रूपाचं स्मरण नाही सांगितलंय, तर तिथे अनंत स्वरूपाचं. पण रूपाच्या द्वारे अनंत स्वरूपाचं स्मरण केलं तरी चालतं. म्हणजे सोपं करायचं रूपाचं. सद्गुरूंचं रूप पहा आणि तेच अनंत स्वरूपाचं मुख आहे. किंवा समजा एखाद्या देवाच्या मूर्तीचं स्मरण करा, गणपती आहे, शंकर आहे, वेगळ्या मूर्त्या आहेत, तर ते मूर्ती म्हणजे खूण आहे. खूण आहे म्हणजे सिम्बॉलिक. लक्षात, सिम्बॉल म्हणजे आपल्याला ते असं धरायचं की त्याच्यामुळे आपल्याला अनंत स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. कळलं? म्हणजे ते अनंत स्वरूपच सर्व रूपातून प्रगट आहे. हा पुढचा बोध घेत आहे. म्हणून हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी हे अनंत स्वरूपच आहे, तेच सर्व रूपाने प्रगट आहे आणि त्याच्याद्वारे सगळं विश्वाचं कार्य चालू आहे. हे स्मरण करून कृतज्ञतेने देवाला हाक मारायची असते की देवाचं स्मरण करायचं की सतत देवा तूच आहे, की देवा तुझ्यामुळे चाललाय. हा बोध लक्षात घेण्यासाठी हे नामस्मरण करायचं असतं. तिथे जितकं नामस्मरण श्रद्धेने, प्रेमाने, कृतज्ञतेने, अंतरातून, पोट तिडकीने घेतलं जातं तेव्हा ते नामस्मरण अंतर्मनात पोचतं. ते स्मरण, तो दिव्य विचार अंतर्मनात पोचतं, तेव्हा अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. आलं लक्षात? पुन्हा 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 जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो आणि त्या पुन्हा पुन्हा एखादा विचार किंवा पुन्हा एखादा उच्चार किंवा पुन्हा पुन्हा एखादा आचरणाचं स्मरण, घटनेचं स्मरण जेव्हा आपण करत असतो, त्या स्मरणाबरोबर आपल्या ठिकाणी जर श्रद्धा असेल, प्रेम असेल, कृतज्ञता असेल, ह्या सद्भावना असतील तर त्या सगळा तो विचार किंवा सगळं ते स्मरण अंतर्मनात पोचतं. अंतर्मन त्याला धरतं
आणि जेव्हा अंतर्मनाकडून ह्या गोष्टींचा स्वीकार होतो तेव्हा तसंच जीवनात त्याच विचार आकाराला यायला लागतात, मग तसंच जीवन घडत जातं. म्हणून देवाचं स्मरण केलंय तर देव व्हाल. अंतर्मनाच्या शास्त्राप्रमाणे त्या दिव्य स्वरूपाचं म्हणजे अनंत स्वरूपाचा विचार करायला लागलात सतत स्मरणातून, तर तो विचार आकाराला येतो आणि तेच आकाराला येतो तिथे त्याला दिव्यत्वाचं स्मरण सहज व्हायला लागतं. आणि जेव्हा हे दिव्यत्वाचं स्मरण आपण करायला लागतो, साधक करायला लागतो, तेव्हा अंतर्मनातल्या अनिष्ट दुर्भावना काय असतील, अनिष्ट विचार असतील, ते दूर व्हायला लागतात आपोआप त्यांच्याकडे. कारण सगळं आपलं लक्ष जेव्हा नामस्मरणातून, अखंड नामस्मरण म्हटलं जातं तिथे, अखंड संतानं नामस्मरण म्हणजे 5 मिनिटं 10 मिनिटं 20 मिनिटं नाही, अखंड नामस्मरण झालं पाहिजे कृतज्ञतेने. अखंड म्हणजे येता जाता उठता बसता, एकाने सांगितलं उठता बसता येता जाता झोपताना उठताना सगळीकडे कुठेही जा, तुमच्या मुखामध्ये ते स्मरण होण्यासाठी, स्मरण राहण्यासाठी नाम असलं पाहिजे. त्याला म्हणतात नामस्मरण. उच्चार केल्याबरोबर देवाचं स्मरण झालं पाहिजे. राम म्हणताच आत्मा राम स्मरणात आला पाहिजे. लक्षात घ्या, आत्मा राम म्हणजे हा जो राम बोलणारा जो आहे तोच आत्माराम आहे. आणि हा बोध लक्षात घेऊन रामच राम आहे, राम आहे, श्रीराम जयराम म्हणत असाल किंवा विठ्ठल 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 म्हणत असाल तर एकाच स्वरूप आहे. विठ्ठल म्हटलं की विठ्ठलाचं स्मरण, राम म्हटलं की रामाचं स्मरण, आणखीन ओम नमः शिवाय म्हटलं की शंकराचं स्मरण. पण ह्या सगळ्या स्मरणातून एकाच स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. ही सगळी नाम आहे, ही सगळी सोय आहे स्मरणासाठी, आणि ते नामस्मरण. म्हणून आपण परमेश्वराचं आहोत की अनंत स्वरूपाचे आहोत, आणि अनंत स्वरूपच प्रत्येक रूपाने प्रगट आहे, हा बोध जेव्हा आपल्याकडे लक्षात येतो आणि त्याच्यातून एखादा साधक पुन्हा 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 त्या कृतज्ञतेच्या भावनेतून, दिव्यत्वाच्या भावनेतून स्मरण करायला लागतो, तर त्याचं मन शुद्ध व्हायला लागतं. अंतर्मनामध्ये जे दुर्भावना आहेत किंवा विकार आहेत ते आपोआप बाजूला व्हायला लागतात आणि अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. जेव्हा हे स्मरण, अखंड स्मरण जेव्हा एखादा साधक करत असतो, त्याचं बोलणं, त्याचे विचार, त्याचं कर्म हे सगळं शुद्ध व्हायला लागतं. म्हणजे तो सर्वांच्या भल्याचाच विचार करतो की भल्याचाच विचार त्याने येत असतो, करण्यापेक्षा होणं जास्त सहज, आणि असं कर्म तयार व्हायला लागतं. त्याच्याकडे पुण्य निर्माण व्हायला लागतं. सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं, आणि जेव्हा तो सत्कर्म करतो, पुण्य निर्माण होतं, तेव्हा निसर्ग नियमाशी त्याचा संबंध येतोच. कर्माचा संबंध निसर्ग नियमांशी आहे. म्हणून इष्ट किंवा अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम आणि त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी जेव्हा एखादा विचार पुन्हा पुन्हा केला जातो की मानवी कल्याणासाठी ज्या विचाराची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. धर्म कशाला म्हणतात? सर्वांचं कल्याण व्हावं हा विचार आपल्याकडे यायला लागला तर त्याचा धर्म. आणि असा धार्मिक माणूस पुण्यवान होतो, कारण त्याचं सत्कर्मच होतं तिथे. म्हणून इष्ट किंवा अनिष्टकारक चैतन्य शक्ती आणि तिचे अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम, त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी जेव्हा मनावर जे संस्कार केले जातात त्याच्यातून संस्कृती निर्माण होते. ती पण संस्कृती अशी झाली की तो विचार तसे माणसं करायला लागतात. जेव्हा दिव्यत्वाच्या विचाराने मन भारून जातं तेव्हा त्याचं सगळं कर्म हे सत्कर्म व्हायला लागतं. त्याला कोणाही जीवाबद्दल द्वेष नसतो, मत्सर नसतो, तर सर्वांच्या भल्याचं चिंतन आपोआप होतं. म्हणून तेच खरं नामस्मरण असतं. आणि त्यामुळे तिथे पुण्याई भरपूर निर्माण होते, आणि त्या पुण्याईतून त्यांना निसर्ग नियमानुसार त्या साधकाला भरभरून चांगले प्रतिसाद मिळायला लागतात. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार, हा जो नियम आहे. सतत देवाचा विचार केला की जीवनाला दिव्यत्वाचा आकार निर्माण होतो.
म्हणून सर्व अंगाने जेव्हा आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी नामस्मरण म्हणजे एका बाजूने विचार आहे, तोच उच्चार होतो आणि त्या स्मरणातून जेव्हा आचरण घडतं तेव्हा त्याचा निसर्ग नियमाशी संबंध येतो कर्माचा, आणि निसर्ग नियमाच्या द्वारे पुन्हा त्याला भरभरून सगळ्या गोष्टी चांगल्या मिळायला लागतात. क्रिया तशी प्रतिक्रिया. सत्कर्माची क्रिया झाली की प्रतिक्रिया सुद्धा त्याच पद्धतीने चांगल्याच गोष्टी रूपाने प्राप्त होतात. आणि म्हणून नामस्मरण कसं करायचं हे कळलं पाहिजे. नाम कोण घेत आहे हे कळलं पाहिजे, आणि नाम घेणाराच राम आहे हेही कळलं पाहिजे. एकदा सूक्ष्म नामस्मरण जेव्हा आपण म्हणतो की नाम जो घेतो तेथेच राम आहे, जेथून घेतो तेथेच राम आहे, तेथेच तेच दिव्य स्वरूप आहे. राम म्हणजे दिव्य स्वरूप. म्हणून तैसा हृदयामध्ये मी राम कसा आहे, तो जो मी म्हणतो तो कोण आहे, राम आहे. पण आता नाही राम, आता तो मी अमुक तमुक म्हणतो प्रत्येक जण. पण ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये मी राम कसा आहे, सर्व सुखाचा राम. सर्व सुख तिथे विसावलेलं असतं. आणि म्हणून हे नामस्मरण जोपर्यंत कळत नाही, म्हणून सद्गुरूंकडे येऊन हा बोध घ्यायचा असतो. सद्गुरू हे नामस्मरण कसं करायचं, का करायचं हे सांगत असतात, आणि त्याप्रमाणे आपल्याकडे ते अखंड कसं येईल ह्याचा अभ्यास साधकाने करायचा असतो. जितकं प्रयत्न साधक करायला लागतो, लगेच सगळं काही जमणार नाही, पण जितकं तो प्रयत्न मनापासून करायला लागतो, मनाला त्याची सवय लावायला लागतो, तर ते नाम त्याच्या मुखात सहज बसायला लागतं. सहज त्याची जिव्हा त्याची त्या नामाने सतत तिथे व्हायब्रेशन चालू होतात. आणि असा हा साधक असतो, त्याचं सगळं जीवन आनंदमय असतं. चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया, याच्यासाठी काय करायचं, सगळ्यांनी नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं स्मरण, हे दिव्य स्वरूपाचं स्मरण आपल्या प्रत्येकाला असायलाच हवं. कारण या स्मरणाशिवाय जीवनाला आनंद घेता येणार नाही, लक्षात ठेवा. हे सगळं स्मरण, म्हणून संतांनी नेहमी नामस्मरणावर जोर का दिला की तिथे शुद्ध अशुद्ध, सोवळं ओवळं, आंघोळच करून करायचं, आंघोळ न करता करायचं नाही, असं काही नाही. जिथे असाल तिथे ते स्मरण करत राहायचं. नामस्मरण म्हणजे मुखात उच्चार आला की त्याच्यातून स्मरण व्हायला पाहिजे. एकदा हे कळलं की नामस्मरणाबरोबर भावच तसा व्हायला लागला, हे साधकाचं काम झालं. आणि म्हणून हे नामस्मरण खूप महत्वाचं आहे. पण हे ज्ञान कळल्याशिवाय नामस्मरण खरं कळत नाही, लक्षात घ्या. सद्गुरूंकडून म्हणून ज्ञान समजून घेतलं पाहिजे. हे नाम का घ्यायचंय, त्याच्यातून आपल्या जीवनात कसा आनंद निर्माण होतो. म्हणून खरे सद्गुरू भेटावे लागतात, आणि शिष्यही तेवढाच तयारीचा असावा लागतो. का, कारण त्याला ती जिज्ञासा असायला हवी, प्रयत्न करण्याची तळमळ असायला पाहिजे, मिळालंच पाहिजे ही तिथे दुर्दम्य इच्छा असली पाहिजे. आणि जेव्हा हे सगळं असतं तेव्हा तो साधक जेव्हा सद्गुरूंना पूर्ण शरणागत असतो, तेव्हा त्याचा तिथेच मीपणा कमी होतो. शेवटी नामस्मरणातून मीपणाच कमी झाला पाहिजे. नामस्मरणातून बरं वाटतं वगैरे म्हटलं तरी ते बरं जरी असलं तरी शेवटी परिणाम काय आहे, ते सगळं परमेश्वरी शक्तीचं कार्य आहे हा बोध पक्का झाला पाहिजे. तिथे मी आणि माझं बाजूला झालं पाहिजे, तरच ते परिणाम आहेत. परत लक्षात, मी आणि माझं असेल तर कर्म चुकायलाच लागतं, तिथे अहंकार येतोच. म्हणून अहंकार दूर होण्या इतकं सामर्थ्य ह्या नामस्मरणामध्ये आहे, पण ते अखंड घ्यावं लागतं. अखंड म्हणजे येता जाता उठता बसता क्षणोक्षणी कुठेही जा, मुखामध्ये नाम असलं पाहिजे आणि मनामध्ये राम धरता आला पाहिजे. दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. नाम घेतलं की राम मनातच प्रकट झाला पाहिजे. म्हणजे हे ज्ञान, परमेश्वर शक्ती जी आहे, दिव्य स्वरूप आहे, ते आहे, आत्ता आहे, हे स्मरण सतत असलं पाहिजे. आणि तिथे साधकाचं अंतर्मन शुद्ध व्हायला लागतं.
म्हणून नामस्मरणाचा अंतर्मनाशी किंवा कर्माचा अंतर्मनाशी संबंध येणार. म्हणून नामस्मरणाचा दिव्य विचार आहे, दिव्य भाव आहे, त्याचा संबंध अंतर्मनाशी येतोच. आणि अंतर्मनाचं शुद्धीकरण नामस्मरणाने होऊ शकतं आणि होतं, पण ते ह्याच पद्धतीने केलं पाहिजे. अधिकाधिक हे नामस्मरण घेत राहायचं असतं. त्याच्यावर हा बोध धारण करायचा असतो की जे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. मी म्हणून कोणी नाहीच आहे ते सगळं त्या परमेश्वराचं कार्य चाललंय. हे शरीर सुद्धा परमेश्वराचं आहे आणि ही जाणीव सुद्धा परमेश्वराचीच आहे. हा बोध पक्का होण्यासाठीच नामस्मरण करायचं असतं. नामस्मरण करायचं कशासाठी? हा बोध पक्का झाला पाहिजे. हा बोध जर पक्का झाला तर साधकाचं सगळं काम झालं. साधकाला आनंदी आनंद, आता गाऊ आनंदी आनंद म्हणत होते ते किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग असं जे तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा जेव्हा त्यांचं नामस्मरण परिपक्व होतं तेव्हा अंतर्मन अगदी शुद्ध होतं. आणि जेव्हा अंतर्मन निर्मळ होतं तेव्हा साधकाकडे कर्म शुद्ध व्हायला लागतं. त्या कर्मातून त्याला पुण्याई भरभरून प्राप्त होते. म्हणून नामस्मरणाबरोबर सगळं विचार उच्चार आचाराचं कर्म तितकं शुद्ध झालं पाहिजे. आता मी नामस्मरण करणारा कोणतरी मोठा वेगळा आहे आणि सगळ्यांना कोणाला काही कळत नाही, ह्या भावात जर कोण नामस्मरण करत असेल तर ते नामस्मरण त्याला फळणार नाही. उलट तर नको तो विचार त्या डोक्यात घुसला आणि अहंकार धरला, हीच वाईट परिणाम त्याच्या जीवनात होऊ शकतो. आता हा जो प्रश्न आता पुढचा आला की नामस्मरण उपयुक्त अधिक की प्रार्थना उपयुक्त अधिक? स्मरण अधिक उपयुक्त. नामाच्या द्वारे धर किंवा प्रार्थनेच्या द्वारे धर. एक लक्षात ठेवायचं, नामस्मरणात देवाला धरायचं असतं आणि प्रार्थनेत देवाला आळवायचं असतं. आळवलं म्हणजे त्या आळवणं म्हणजे अगदी कृतज्ञ प्रेमाने त्याला हाक मारून असं दे रे बाबा रे, दे रे बाबा रे, दे रे बाबा रे पाठी लागायचं म्हणजे प्रार्थना. नामस्मरण म्हणजे प्रत्यक्ष देवाचा अनुभव घेत घेत त्याला देवाला पीत राहायचं असतं. दोन्ही मार्ग अतिशय उपयुक्त आहे. हे श्रेष्ठ कनिष्ठ काहीच नाही. दोन्हीकडनं स्मरण अधिक सुंदर झालं पाहिजे. त्या स्मरणातून सतत येता जाता उठता बसता अगदी व्यवहार करताना सुद्धा जेव्हा हे सगळं कार्य परमेश्वराचं या भावात जे जे कार्य होईल साधकाचं त्याच्या जीवनात पुण्यही भरपूर मिळेल आणि जीवनात आनंदी आनंद निर्माण होईल. कळलं ना? म्हणून प्रत्येकाला किंवा प्रत्येक बघायला गेलं तर प्रत्येक धर्मामध्ये पंथामध्ये नामस्मरण सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी अगदी सगळे कोणताही धर्म असो तिथे नामस्मरण प्रत्येक जे त्यांचे संत असतील त्यांच्या धर्मातले ते नामस्मरणात पारंगत असायचे म्हणून त्यांना संतत्व प्राप्त व्हायचं. कळलं ना? आणि म्हणून नामस्मरण ही अतिशय सुंदर अशी साधना आहे, अतिशय उपयुक्त अशी साधना आहे. पण ज्याला जमत नसेल सगळं तर त्याने देवाला आळवण्याचाच प्रकार करायचा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे रे, दे रे, दे रे, माठी लागा. दे म्हटलं की मिळतं. जे देतात तेच तुम्हाला मिळतं. म्हणून परमेश्वराकडे केलं की सगळ्यांना चांगली बुद्धी दे, तुला बुद्धी मिळणार. आरोग्य दे, आरोग्य, तुला आरोग्य मिळणार. आता हे सुद्धा निसर्ग नियमाशी संबंधित आहे की सर्वांना सुखात ठेव म्हटलं की तुला सुख मिळणार. सगळ्यांना ऐश्वर्य दे म्हटलं की कसलं ऐश्वर्य पाहिजे ते पण लक्षात ठेवा. ज्ञानाचं ऐश्वर्य हवं आणि धनाचं सुद्धा ऐश्वर्य. नुसतं ऐश्वर्य शब्दाला अर्थ नाही राहत. प्रत्येक गोष्ट आपल्याला जर प्रार्थनेतून सुद्धा मिळवायची असेल तर ती मिळवू शकतो. म्हणून प्रार्थना जेव्हा आपण एखाद्या परमेश्वर म्हणून सद्गुरूंकडे किंवा अनंत स्वरूपाकडे मागणं मागतो तर त्या कृतज्ञतेतून किंवा नम्रतेतून मागणं. आता प्रार्थना म्हणताना काय उद्धटपणे कोण प्रार्थना म्हणत नाही, नम्रता येते, देवत्वाचा भाव येतो. त्यामुळे मी पण कमी होतं. या सगळ्या गोष्टी प्रार्थनेत सुद्धा आहेत. म्हणून म्हटलं दोन्ही उपयुक्त आहे. जे आवडेल ते घ्या. ज्याला नामस्मरण करणं सोपं वाटतं तर नामस्मरण करावं. ज्याला प्रार्थना म्हणायला आवडतं किंवा प्रार्थना म्हणायला सोपं वाटतं आणि प्रार्थना घ्यावी. दोन्ही पै महाराज नामयोगी होते. नामातून त्यांचं जीवन सगळं आलं.
त्यांच्या जीवनातलं दिव्यत्व आपण पाहतो, त्यांचं ज्ञान पाहतो, ते नामस्मरणातून झालेलं आहे. पण लोकांना नामस्मरणाची गोडी लागत नव्हती, म्हणून त्यांनी आणखीन मोठा शोध लावला, तो म्हणजे विश्वप्रार्थना. की बाबा चलाच विश्वप्रार्थना, तोंडात ती प्रार्थना तरी बसवा. मुखामध्ये जेव्हा ही प्रार्थना पुन्हा पुन्हा घोळायला लागते, तेव्हा तो दिव्यत्वाचा विचारच असतो, देवाचाच विचार असतो, सर्वांच्या भल्याचाच कल्याणाचा विचार असतो. आणि जेव्हा हे सगळं होतं, तेव्हा सुद्धा नामधारकाचं जीवन आनंदाने बहरून जातं, लक्षात घ्या. पण तिथे श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. श्रद्धा म्हटल्यानंतर आणि तिथे एक देवत्वाचा भाव पाहिजे, कृतज्ञतेचा भाव पाहिजे, सर्वांबद्दल आपलेपणाचा भाव पाहिजे. हे सगळं जेव्हा असतं तर ती सद्भावना निर्माण होते आणि त्याच्यामुळे मन सुद्धा त्या भावनेतून अतिशय पवित्र होतं. म्हणून प्रार्थनेने मन पवित्र होतं आणि नामस्मरणाने सुद्धा मन पवित्र होतं. दोन्ही गोष्टी आहेत. मार्ग थोडासा वेगळा वाटतो एवढाच, पण दोन्ही एकच परिणाम देणार, आणि ते म्हणजे दिव्यत्वाचं स्मरण आणि दिव्यत्वाचा भाव जीवनामध्ये सहज प्रगट होतो. म्हणून असं जेव्हा नामस्मरण आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल तर केलं पाहिजे. आता ह्या नामस्मरणामध्ये अत्यंत सूक्ष्म सुद्धा नामस्मरण आहे. तिथे प्रत्यक्ष देवाची ओळख सद्गुरू आपल्या शिष्याला करून देतात आणि त्याच्याकडे पाहायचं कसं ते शिकवतात. आणि ते पाहत पाहत केलेलं स्मरण म्हणजे ते दिव्य स्मरण असतं. आणि तेच नामस्मरणातलं अत्यंत सूक्ष्म अत्यंत पवित्र असं दिव्य स्मरण असतं. आणि त्याच्याही द्वारे साधकाचा उद्धार होतो. साधकाच्या ठिकाणी जीवभावाचं शिवभावात परिवर्तन होतं आणि जो शिष्य असलेला साधक उद्याचा सद्गुरू म्हणून लोकांना परत मार्गदर्शन करतो. असं सगळं सामर्थ्य नामस्मरणात, दिव्य स्मरणात, नामस्मरणात किंवा प्रार्थनेमध्ये आहे. हे सर्व साधकाने लक्षात घ्यावं आणि जे आवडेल ते करावं, जे शक्य आपल्याला ते करावं, जिथे आपलं मन रमतं ते करावं. दुसरा करतो म्हणजे मी असंच केलं पाहिजे असं नाही आहे. ज्याला नामस्मरणाची गोडी आहे त्यांनी नामस्मरण करावं, ज्याला प्रार्थनेची गोडी त्यांनी प्रार्थना म्हणावी. पण दोन्हीकडे स्मरण मात्र धरता कसं आलं पाहिजे हे कळलं पाहिजे, तरच ते जीवनामधला सगळा आनंद अनुभवता येतं. असा आनंद सर्वांना अनुभवता यावा असं हे नामस्मरण सर्वांच्या मुखामध्ये मनामध्ये दृढ व्हावं आणि त्यांच्या जीवनाचं कोट कल्याण व्हावं ही सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.